आता पाहणार आहोत मोठ्या राजकीय बातम्या। धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपदाचे अजित पवारांकडून संकेत। कृषी घोटाळ्याच्या आरोपांमुळे बदनामी झाली, यामुळे जो मनस्ताप झाला तो भरून निघू शकत नाही। मात्र आणखी एका प्रकरणातून क्लीन चिट मिळाल्यानंतर पुन्हा संधी देण्याचं अजित पवारांचं वक्तव्य। धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये तुम्ही पेपरला वाचलं, त्यांच्यावर कृषी विभागाचे जे आरोप झाले त्याच्यामध्ये न्यायालयाने काय सांगितलं, त्यांना त्याच्यामध्ये कुठेही क्लीन चिट दिली। याच्यातनं तर त्यांचं क्लिअर आलं तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देऊ। धनंजय मुंडे यांच्या काळातील कृषी विभागाची खरेदी नियमानुसारच मुंबई उच्च न्यायालयाचं निरीक्षण। तर याचिकाकर्ता तुषार पडगिलवारला 1 लाखाचा दंड ठोठावला। धनंजय मुंडेंना मोठा दिलासा। धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घ्यावं का, हा निर्णय मुख्यमंत्री आणि अजित पवारांनी घ्यावा। कृषी घोटाळा प्रकरणात धनंजय मुंडेंना दिलासा मिळाल्यानंतर भुजबळांची प्रतिक्रिया। मंत्रिमंडळात घ्यावं ते आता मुख्यमंत्री आणि विशेषतः त्याचा ठरवतो। धनंजय मुंडे स्वच्छ नाहीत, भ्रष्टाचार झाला। हायकोर्टाच्या ऑर्डरमध्ये काही त्रुटी आहेत त्या मांडणार। आम्ही सर्वोच्च न्यायालयात प्रकरण घेऊन जाणार। सरकारी वकिलांनी चुकीची मांडणी केली, अंजली दमानी यांचा आरोप। सरकारी वकिलांनी केलेला घोळ, त्यांनी जी मांडणी केली ही चुकीची केली न्यायालयापुढे, म्हणून आज ही ऑर्डर आली आहे। ही कुठल्याही प्रकारची क्लीन चिट नाही, कारण त्याच्यातला भ्रष्टाचाराचा अँगल, त्याचा तपास झालेला नाही। 8 विकेट पडणार, मंत्रिमंडळात फेरबदल होणार। शिंदे गटाच्या 3 ते 4 मंत्र्यांना नारळ दिला जाईल, सामनातून दावा। अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ, तर भाजपचे नितेश राणे, जयकुमार गोरे यांच्याही मंत्रिपदाला धोका असल्याचा सामनातून दावा। आता सामना जर का सरकार चालवायला लागलं तर मग कठीण होऊन जाईल। मी याही अगोदर सांगितलं आहे की महाराष्ट्रातील शिवसैनिकांनी, सर्वसामान्य नागरिकांनी सामना वाचायचा कधी सोडून दिलेला आहे। राज्यात रोज 7 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। राज्यात कंत्राटदार नावाला शिल्लक राहणार नाही, राज्यात लाज नसलेलं सरकार। विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल। महाराष्ट्रात 800 कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा। संजय राऊतांचा आरोप। घोटाळ्यातील अमित साळुंखे, श्रीकांत शिंदेंचा निकटवर्ती असल्याचा आरोप। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जयंत पाटील यांच्या दिल्ली दौऱ्यावरून चर्चांना उधाण। शरद पवार, अमोल कोल्हे यांची भेट घेतल्याची जयंत पाटलांची माहिती। तर साखर उद्योगाच्या कार्यक्रमासाठी दिल्ली दौरा असंही केलं स्पष्ट। काही मंत्र्यांचे फोन नॉट रिचेबल, फोन टॅप होत असल्यानं मंत्री फोन बंद करून ठेवतायत, अशी दबक्या आवाजात चर्चा। ट्विट करत रोहित पवारांचा दावा।